अनौपचारिक संघटनेचे मूल्यमापन करीत असताना आपण प्रथमतः अनौपचारिक संघटनेचे गुण हे या ठिकाणी बघितले. आता मात्र आपण ह्या अनौपचारिक संघटनेचे दोष काय आहेत ही बाब या ठिकाणी बघणार. तर ह्या अनौपचारिक संघटनेच्या दोषांमध्ये प्रामुख्याने अशा प्रकारच्या संघटना समाजातील विशिष्ट मनोभूमिकेवर आधारित असतात. मग ही मनोभूमिका प्रत्येक वेळी योग्यच असेल असेही नाही. जसे की अनेक वेळा कर्मचाऱ्यांचा सहसंबंध हा व्यवस्था चांगली नाही या दृष्टिकोनातून तयार होत असतो आणि या विशिष्ट अशा स्वरूपाच्या मनोभूमिकेमुळे याच बाबीचा प्रसार हा प्रामुख्याने त्या अनौपचारिक संघटनेत होत असतो. सोबतच त्या अनौपचारिक संघटनेमध्ये कार्य करणारे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांचे ज्यांच्याशी बाहेर संबंध आहेत त्याही व्यक्तींमध्ये प्रामुख्याने अशा प्रकारचा प्रसार हा अनेक वेळा होत असतो. त्याचबरोबर संघटनेचा हा प्रकार अनेक विचारवंत विद्रोही अशा स्वरूपाचा मानतात. कारण ही संघटना औपचारिक संघटनेचे जे काही आधारभूत घटक तत्वे आहेत या सर्वांना बगल देणारी आहे. यामध्ये आपण बघतो की ही संघटना याला कोणत्याही ठराविक असा नियम उपनियम कायदा हा लागू होत नाही. तसेच ही संघटना कोणत्याही स्वरूपाचा ठराविक असा एक आधारभूत घटक मानित नाही. नियोजित ठराविक असं या संघटनेत काहीही नसतं. ह्याचा आधार केवळ परस्पर संबंध असतो. त्या संबंधाचा आधार काय आहे ह्या बाबीकडे सुद्धा बघण्यात येत नाही. त्यामुळं ही जी अनौपचारिक संघटना आहे अनेक वेळा मनमानी स्वरूपाचं कार्य हे करीत असतानाही दिसून येते. असं काही नाही की प्रत्येक वेळी ही औपचारिक संघटनेला एक पॉझिटिव्ह सकारात्मक अशीच सपोर्ट करणारी ऑर्गनायझेशन आहे असं नाही. अनेक वेळा ती औपचारिक संघटनेमध्ये अडचणही निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असते. त्यामुळं ह्या अनौपचारिक संघटनेला प्रामुख्याने या ठिकाणी विद्रोही असेही मानण्यात येते. अनौपचारिक संघटनांमुळे अफवांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. अनौपचारिक संघटनेमध्ये जी काही संसूचन प्रणाली असते किंवा जे काही संसूचन होतं ते पूर्णतः प्रामुख्याने अनौपचारिक अशा स्वरूपाचं असतं आणि त्यामुळं
त्याला कसल्याही प्रकारचं आधार प्रमाण हे लागत नाही आणि यामधून मोठ्या प्रमाणावर अफवांचा यामध्ये प्रसार होत असतो. अनौपचारिक संघटना ह्या अस्थायी स्वरूपाच्या असतात. जोपर्यंत ते सहसंबंध आहेत व्यवस्थित तोपर्यंत ह्या संघटना असतात किंवा एखाद्या बाबीच्या पूर्ततेसाठी ती बाब पूर्ण होताच या संघटना नष्ट होतात. सहसंबंध बिघडले ह्या संघटना नष्ट होतात. विचारांमध्ये मतभेद झाले ह्या संघटना नष्ट होतात. अशा पद्धतीनं अनौपचारिक संघटना ह्या अस्थायी स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. संघटनेतील उत्पादन वृद्धी किंवा कार्यक्षमता वृद्धीसाठी व्यवस्थापनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमास अशा संघटना अप्रभावी ठरवितात. अनेक महत्त्वाच्या बाबी ज्या औपचारिक संघटनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असतात, जसे की कार्यक्षमता वृद्धी, उत्पादन वृद्धी, यामधून ह्या अनौपचारिक संघटनेमध्ये एक असुरक्षिततेची भावना ही निर्माण करण्यात येऊन या उत्पादन वृद्धीला, कार्यक्षमता वृद्धीला विरोध करण्यात येतो आणि ह्या बाबी कशा पद्धतीनं निष्प्रभ करता येईल ह्याचेही अनेक वेळा ह्या अनौपचारिक संघटनेकडनं प्रयत्न करण्यात येतात आणि त्यामधून आपण बघतो की एक चांगल्या बाबी सुद्धा औपचारिक संघटनेतल्या प्रभावहीन ठरत असतात. संघटनेकडे पाहण्याचे तांत्रिक व मानवी असे दोन्ही दृष्टिकोन असलेले या बाबीतून आपण या ठिकाणी बघितले. त्याचबरोबर औपचारिक व अनौपचारिक असे दोन प्रकारचे संबंध प्रशासकीय संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये असतात, हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. संघटनेच्या या दोन्ही दृष्टिकोनातून कोणता दृष्टिकोन चांगला आहे, कोणता दृष्टिकोन उपयुक्त आहे, असा प्रश्न जरी आपल्याला पडित असला तरी पण याचं फार काही संयुक्तिक असं उत्तर देता येणार नाही. त्याचबरोबर या दोन्ही प्रकारांमधला कोणता प्रकार हा योग्य आहे, बरोबर आहे असे म्हणणे सुद्धा योग्य होणार नाही. दोन्ही दृष्टिकोन हे महत्त्वाचे आहेत, चांगले आहेत, उपयोगी आहेत. संघटनेच्या या प्रक्रियांना समजावून घेण्यासाठी या दोन्ही दृष्टिकोनाचा उपयोग होतो. इनफॅक्ट या दोन्ही दृष्टिकोनाचा विचार केल्याशिवाय आपण संघटना ही समजावून घेता येणार नाही. यांत्रिकी दृष्टिकोनाद्वारे संघटनेची औपचारिक रचना ही उभारली जाते. त्या रचनेतील प्रत्येक घटकाचे कार्य व जबाबदाऱ्या ह्या निश्चित करण्यात येत असतात. त्यातील प्रत्येक घटकाला निश्चित कामे वाटून दिली जातात व त्या विभिन्न घटकातील परस्पर औपचारिक कार्य संबंध कसे असावे हे निश्चित केलेल्या नियमाद्वारे ठरवून दिले जातात. या यांत्रिकी दृष्टिकोनातून आपल्याला संघटनेची समग्र कल्पना एखाद्या चार्टप्रमाणे किंवा एखाद्या नकाशासारखी आपण दाखवून देऊ शकतो. परंतु संघटनेचे हे स्वरूप त्यातील मानवी बाजूला समजल्याशिवाय ही अपूर्ण राहते. केवळ ह्या यांत्रिकी बाबी समजावून घेतल्याने संघटना समजून येऊ शकत नाही. तर संघटनेमध्ये जे मानवी संबंध आहेत ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं ठरते. संघटनेतील कार्य करणाऱ्या व्यक्तीमधील अनौपचारिक व मानवी संबंधाची कल्पना
मानवी दृष्टिकोनातून संघटनेविषयीची संपूर्ण माहिती व ज्ञान हे आपल्याला मिळत असते. याचाच अर्थ असा की संघटनांना समजून घेण्यासाठी यांत्रिकी व मानवी या दोन्ही दृष्टिकोनाचा उपयोग होतो. दोन्ही दृष्टिकोन हे एकमेकांना पूरक असेच आहेत. सामान्यपणे औपचारिक संघटनेला एका वृक्षाची व अनौपचारिक संघटनेला त्या वृक्षाला जे जखडलेली जी वेल असते त्याप्रमाणे उपमा आपण देऊ शकतो. बर्नार्ड म्हणतो की औपचारिक संघटना व अनौपचारिक संघटनेच्या पुढे चालतात. म्हणजेच अनौपचारिक संघटना ह्या औपचारिक संघटनेच्याच पुढे चालतात. ह्या औपचारिक संघटनेलाच पूरक अशा प्रकारचं सपोर्टिव्ह काम करतात. थोडक्यात औपचारिक व अनौपचारिक संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व कदापि शक्य नाही. कारण अनौपचारिक संघटनेचा जन्मच हा औपचारिक संघटनेतनं होत असतो आणि अनौपचारिक संघटनेत जे असणारे सदस्य आहेत त्यांचे सहसंबंध हे औपचारिक संघटनेमध्ये काम करीत असतानाच येत असतात. प्रत्यक्ष वास्तवात असलेली संघटना जी काही आहे ती खऱ्या अर्थाने ह्या औपचारिक संघटना आणि अनौपचारिक संघटना यांचे खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिश्रणच असते. त्याचबरोबर आपण बघतो की संघटना औपचारिक असतात तसेच अनौपचारिक सुद्धा असतात. संघटनेतील व्यक्तींचे परस्पर संबंध औपचारिक व अनौपचारिकही असतात. संघटनेच्या अभ्यासकाला या दोन्ही प्रकारच्या संबंधांना समजून घेणे आवश्यक आहे. जर त्या अभ्यासकाला ही संघटना समजून घ्यायची असेल तर त्या संघटनेमध्ये केवळ असणारे औपचारिक संबंध समजावून घेऊन त्याला ती संघटना समजून घेता येणार नाही. तर त्यासाठी त्या अभ्यासकाला त्या संघटनेमध्ये असणारे मानवी संबंध हे सुद्धा त्या ठिकाणी समजावून घ्यावे लागतात. औपचारिक व अनौपचारिक दोन्ही दृष्टिकोनांना एकत्र आणून संघटनेचा अभ्यास केल्यास संघटना ही अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेता येते. ही औपचारिक संघटना व अनौपचारिक संघटना यांचा एकमेकाशी अशा पद्धतीनं एकत्र स्वरूपात जर का विचार केला, अभ्यास केला तरच खऱ्या अर्थाने ही संघटना अभ्यासकाला किंवा कोणालाही त्या ठिकाणी समजावून येऊ शकते. यांत्रिक किंवा औपचारिक दृष्टिकोन संघटनेतील औपचारिक व निश्चित संबंधाची माहिती करून देतात. तसं बघितलं तर संघटनेमध्ये हा जो औपचारिकपणा आहे हा त्या ठिकाणी औपचारिक संबंधाची माहिती देतात, जे की ते ठराविक नियम कायदे ह्याच्या अनुषंगाने तयार झालेले असतात. तर यांत्रिकी दृष्टिकोनातून राहून गेलेल्या त्रुटींना मानवी दृष्टिकोन भरून काढतो व अशा प्रकारे ह्या औपचारिक संघटना आणि अनौपचारिक संघटना ह्या एकमेकांना पूरक अशा स्वरूपाच्या संघटना आहेत. ज्यायोगे आपण या ठिकाणी प्रामुख्याने असं म्हणू शकतो की
संघटना समजावून घेण्यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीही संघटना समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. धन्यवाद.